नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणी. दादा उठ ना, जेवायला जेवट. आज असं आम्ही ठरवलंय भीमाशंकरला न जाता सगळ्यांना उठवतच जायचे. आता आलो गॅरेज वाल्याला उठवायला इकडे. गाईज मॅटर झालं होतं, भांडणं आली होती बसवाल्याची. एक रस्त्याला पूर्ण जागा होती पण त्यांनी डायरेक्ट अंगावर गाडी घातली. पहाड़ में आके ये नहीं किया तो क्या किया. वाह वाह. मी आणि भाकर चढून चढून खाल्ली, जाम भारी लागली. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणी. मी विचार करायचो रात्रीचा कुठं झालंय, पण ऍक्च्युली रात्र नाही, आता झालेली आहे 5 वाजलेत, 5:45 वाजलेत आणि आम्ही चाललोय आज भीमाशंकरला. गाड्या मागत आपल्या आमच्या जरा चालू सगळी गावातली आपली मंडळ आहेत, मित्र सगळे गावातली. तर निघलोय, थांबले गाडी साईडला. तर एक एक करून तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. त्यांना बाईक्स आहेत आणि एक रिक्षा पण घेतली आम्ही जोडला. तर चला भेटूया पुढे. आता जर तुम्हाला माझा फेस जरा चांगला दिसत असेल आणि आपली ती एक गाडी पुढे चालते आणि अजून 2-3 गाड्या आहेत त्या मागे आहेत. एक रिक्षा आहे ती पण मागे. पुढे घे तुम्ही, पुढे घे. हे बघ पुढे आले. फर्स्ट शिफ्टला झाले ते आम्ही जातो भीमाशंकरला. तर येऊ द्या सगळ्यांना. आता पेट्रोल टाकायला आलं नाही, पेट्रोलला झोपला आहे का कोणी. दादा उठ ना, जेवायला जेवट. थांबा, त्याला आवाज दिला आता येईल तो, मग टाकू पेट्रोल. अरे उठ ना, त्या आईला काय नाटक करतोय. त्याला उठवायला गेलो तो बोलतो काय रे, आता पेट्रोल बघा मी तांदूळ घ्यायला येईल, साखर घ्यायला येईल, पेट्रोलच मागायला येईल ना. आपली गाडी इथं लागलेली आहे, पेट्रोल पंप पण झाला बंद, अजून चालू नाही झाला. तरी जरा पेट्रोल टाकून घ्या. सेकंड टाइम आला 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 सॉरी दादा सॉरी आला दादा. थांबा जरा पेट्रोल टाकून घेऊ दे आणि मग भेटतो तुम्हाला. टाकाचा विषय आडाचा. सकाळी येता उठला एखादा माणूस पहिल्यांदा ब्रश करेल. ब्रश करायला टाईम नाही आता, पाणी तर पिईल ॲटलिस्ट. बट काकाने पहिल्यांदा तंबाखू मळली आणि मग पेट्रोल टाकला. माझी इच्छा होती गेल्या एवढ्या सकाळी उठवलं आपण 50चा पेट्रोल टाकायचा. नंतर त्यांनी शिवाजी एक्स्ट्रा म्हणून बोलून नको 500 टाकला. 500 आपण येऊन जाऊ. आज असं आम्ही ठरवलंय भीमाशंकरला न जाता सगळ्यांना उठवतच जायचे. आता आलो गॅरेज वाल्याला उठवायला इकडे. ए रिक्षा आली, रिक्षा द्या. पण तो बोलतो गाडी मी चालवणार नाही, गाडी काय. तर आता आपण पोचलेले आहे मुरबाडला. कॅमेरा पुसू दे. पोचलोय मुरबाडला. आता 2 गाड्या तर आपल्या लागल्यात विदाउट नंबर प्लेट. आपली पण विदाउट नंबर प्लेट आहे. पोलिसांची भीती नाही आम्हाला. कामात अशी करतात, नंबर प्लेट लावायला घाबरतात पोरं. पण माग पण माझी माग तरी आहे, माझी माग तरी, त्याची माग पण नाही. काय नाही, नंबर आलाय गाडी घेऊन. 1.5 महिना आला, सर्व्हिसिंग पण झाली, तरी पण नंबर प्लेट लावली. गाडीची सर्व्हिसिंग झाली. दुसरी गाडी आल्या आपली. HSRP नंबर प्लेट नसेल तर आता बसणार फाईन तुम्हाला. याची बॉडी झाली तर जास्त जरा मारल्या, नुसतं सँडो फिरतो. एकच सँडो घालून फिरतो, सगळीकडे एकच सँडो. चला 3 गाड्यांचा लाईनअप लागलेला आहे आपला. युनिकॉर्न आणि रिक्षा येते अजून मागे आपली. येऊ दे तिला पण. रिक्षा पलते कमी का.
कॉन्ट्री झाली कॉन्ट्री दिली तू बिना कॉन्ट्रीच्या नाश्त्याला बसतो नाश्ता सकाळचा नाश्ता चालू आहे मी बोलतो आता आम्ही मसाला नाश्ता करतोय मसाला नाश्ता करून आम्ही वाटत अजून कुठे जायचे आपल्याला वडापाव कुठे जायचे अजून आपल्याला पण कुठल्या रोडनी जायचंय आपल्याला ट्रेकिंग करून जाणार आहे आम्ही ट्रेकिंग करून जाणार आहे चला खाऊ दे फटाफट ताकद आली पाहिजे अंगात मेडिकलला थांबलत ताकद घ्या टाक ना अरे टॉच झालती पार गाईज मॅटर झालं होतं भांडणं आली होती बसवाल्याची एक पण विश्वास मला वाटलं मी कॅमेरा चालू केलाय बट तो कॅमेरा बंद होता त्यामुळे व्हिडिओच नाही आली म्हणजे जाम जोरात भांडणं आली ते त्याला रस्त्याला पूर्ण जागा होती पण त्यांनी डायरेक्ट अंगावर गाडी घातली पूर्ण गाडीला टच झाली गाडी पण केलं शॉर्ट कसं तरी आपण जाम मोठा मॅटर झाला होता बसवाल्याची भांडणं बट एक व्हिडिओ मला आपला ब्लॉगची थोडी कमतरता वाचली त्याच्या अंगावर डायरेक्ट चहा वाटायला घेतला होता बोरही पण जरा त्या व्हिडिओ कॅमेरा चालू असल्यामुळे तो जरा काय बोलला नाही त्याची चुकी होती कारण एवढी रस्त्याला पूर्ण जागा आहे पण त्याने डायरेक्ट अंगावर गाडी घातली इकडे पूर्ण गाडी टच झाली होती पण थोडक्यात आम्ही वाचवलं बाबू होता ना आमचा जोडला हीच ती भांडणं करणारी पोरं डायरेक्ट बसवाला तो पण ऑन ड्युटी असताना त्याच्या अंगावर चहा वतण्याची धमकी दिली त्याला ही व्हिडिओ ती व्हायला पाहिजे होती रे त्या एका व्हिडिओ मध्ये जरा जास्त यायला असतं कारण ते बसवाल्याची चुकी होती कधी म्हणजे त्याला पैसे मागतात आणि पावती वगैरे काय नाही देत रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेईल चला गाईज आता आपण पोहोचलेलो आहे पायथ्याची आणि आपण आता डायरेक्ट डोंगरावर जाणार आहेत वरच्या बघू शकता ढग वगैरे किती भारी आहेत वरती गेलं अजून भारी भारी नजारा भेटतील आपल्याला बघायला आपली माणसं चढतात काय करतो हॅलो जाऊया गाइस अब हम आए घने दाट जंगल में ये जंगल हमने तो कभी देखा नहीं क्योंकि हमारे यहाँ तो बड़ी अम्बेडकर भारत माता की जय जय किसान काय काय परत स्वतंत्र दिनाचा विजयोत्सव जय किसान आम्ही ट्रेकिंगला चाललो आम्ही काय बोलतात पाकिस्तानला नाक नाही पाकिस्तानला नाक नाही आम्ही ती प्रभात फेरी काढतोय ट्रेकिंगला नाही चाललो आम्ही प्रभात फेरीला तर काढतोय भारत माता की जय मातरम हिंदुस्तानी काय ना आजचा दिवस माझ्या वस्ती चालू राहणार आहे जय बाबा हॅलो हळूहळू आपल्या गाड्या जे आहेत त्या फाकत चालल्यात ते सगळ्यांच्या गाड्या बघल्यात घामी मला जाम पूर्ण जंगल कोणला चला आलू रे गाड्या सटकतात नुसत्या आमच्या चला जाऊया हळूहळू पहिली विश्रांती कुठे पण थांबूया नुसता फोटो व्ह्यू बघा व्ह्यू अजून माहित नाही किती चढलोय बट इथं डोंगर आणि खाली दरी आहे आणि आम्ही चढतोय दम लागलाय खूप
नाही ते काय आलोय तर चढणं भागे. हे बघा ना काही खतरनाक दिसतोय एक नंबर. चला गुफेत आपण जाऊ. गुफा चेक करा, गुफा चेक करा. व्ह्यू खाली पाणी आहे पुरा. ते बघा तिकडे मंडळी बसली आपली. जाऊया आपण. आमचे नाकात माती दिसते. रोड चेक करा फक्त कसं आहे. हे बघा पूर्ण दगडे, दगडांमधून जायचे. पाणी पाहिजे नाही हे साला अख्खं पाणी वरती घेऊन गेलं. चला चढता हलू हलू. तुम्ही काय बघत राहा. फायनली आता अर्ध्या रस्त्यात आलेले, अर्धा रस्ता चढलेले. अजून आहे खूप असा चालायचे अजून पुढे. पोरांचे पाय असे थकलेले आहेत खूप. माझे पण थकलेत, आपल्या मेसीचे पण थकलेले आहेत पाय. तरी पण चालतात पोरं. जायचे आहे शेवटी. भोले बाबाकडे जायचंय. भोले बाबाकडे जायचे, भोले बाबाच्या दर्शनाला जायचे. रस्त्याला आम्हाला लोक भेटतात. रस्त्याला लवकर रस्त्याला लोक भेटतात. त्यांना मी विचारतो हलवा ते वरचे त्यांचे काही आहे का, म्हणजे गर्दी वगैरे किती आहे. ते आम्हाला धीर नाही देत अशी. ते बोलतात का खूप गर्दी आहे, 2-3 किलोमीटर अशी लाईन आहे. तर आम्हाला टेन्शन आलं नक्की आता जाऊन दर्शन भेटेल का नाही. तर अशाच घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही ब्लॉग बघत राहा. तर चला जाऊया पुढे. ब्रेक टाइम. सगळ्यांच्या गाड्या फाकलेल्या आहेत आमच्या. त्याची पण फाकली. चुकले अर्धा आले अजून अर्धा. असं बरंच खूप अंतर बाकी आहे अजून. चढते मागचा व्ह्यू चेक कर तुम्ही. पहाड़ में आके ये नहीं किया तो क्या किया. वाह वाह. भाकरीचा आस्वाद. भावेश थोडा फीडबॅक दे ना. मी आणि भाकर चढून चढून खाल्ली, जाम भारी लागली. काय भावेशची कमेंट आहे. या दरी कपारामध्ये आम्ही खातोय पापड. एकदम स्वादिष्ट चवीने सुधीरच्या घरून आलेले पापड आहेत. सुधीर भाऊ तुझ्याबद्दल बघ काय बोलतात. ते पापड एकत्र पापड घरचं गावठी एकदम कडक यांच्याकडून भारी होते पापड. तर एक नंबर होते सुधीर भाऊचे पण. 4 वाजताच्या आईने 4 वाजता उठून त्याच्याकडे 6 बाबा. आणि त्या सुद्धा चटणी, चांगली अशी चटणी सुधीर यांच्या आईकडून खूप चांगली. 6 मधून जोडले पापड तर एक पण ना तयार. सगळा त्यांचा झाला. बघा आस्वाद घेतो आम्ही भाकरीचा. पाऊस आला या अशा सुंदर जंगलात. पालिशा नको करू. माकडाला खाऊ द्यायला घेतला मी. अरे पुढे फेकते अंग होतो. मी खाली गेली मग. फेकू नको. काय वेस्ट घालवला तो. गेली गेली एक पुढ्यांची खाली गेली. ए रागवलंय. गाडी ठेवणार. तो डोक्यात जाऊ नको माझ्या. वगैरे अशी शब्द काय करू पण शकत नाही. त्या बघितला व्हिडिओ चालू आहे. तुझा मृतदेह उचलायला लागला का. परश्या आली.
शशी कपूर वर्षा वरती आहे. इथं आमची भाजी मारामार झाली ना, तो माकडे खात नाही, त्याला जीवापटावर द्यायला घेतला पुढे, तो पण माझवला झाला, नुसता घ्यायला बघत नाही तो. एवढी थांबल्यात त्याच्यासाठी माझवलाय तो, माझवलाय. आपण गेलो ना घेऊन तो. उची उची हवा केली बोले अरे व्ह्यू चेक करा. अजून इकडे वरती एवढाच चढायचं. मस्त दुकान, आपण फोटो काढण्यात येणार तर अख्खा दुकान निघून गेला. काय विषय समजलाच नाही. बघा एक नंबर धुका होता, बट आता काहीच नाही. आता रिटर्न निघतो. तर चला आपण जाऊया आता रिटर्न वरती. हा बघा मस्त डन. पोचलं जाऊन 5 मिनिटात पोचलोच. आणि ही घाण बघा इथं, म्हणजे थोडाफार चालत यायलाच लागतं पाणी वगैरे, कारण ड्रम्पिंग गाडी इथं माकडं वगैरे आहेत. पोचलो आता डायरेक्ट. पोचल्याच भेटू, जरा कपडे वगैरे चेंज करायचे. दम लागलाय, छाती फुटत आले. चला हॅलो करूया. झाला पोचलो आता. लाईन चेक करा बघते किती मोठी आहे. 2 ते 3 किलोमीटर पासून लांब लाईन आहे. आणि मंदिर अजून खूप आतमध्ये. इकडे बस स्टँड आणि इकडे लाईन फार, म्हणजे 2 ते 3 किलोमीटर पासून लगातार लाईन आहे मोठी. एवढी मोठी लाईन. संध्याकाळी होईल तरी पण दर्शन नाही भेटला. बघू आम्ही आता मुख दर्शन घेतो. भेटतो आणि तसं मग निघतो. चला. पब्लिक थोडीफार दमले आमची, मी पण दमलोय, पण ठीक आहे. मला मेन मेन कारण मी खाणार मेन माणूस. चहा प्यायची. चहासाठी एवढा चढलो. चहा भेटणार होता पण आम्ही एवढ्याला आलोय. चला जातो आतमध्ये. दर्शनचा आता भाऊ कसा भेटतो, कोणती सोपी पद्धत आहे. बघा गर्दी बघा. फुल जाम. आणि ट्रेकिंग करून असं आलोय तर असं वाटतं केदारनाथला आलोय. कोणी विचारलं का? पण केदारनाथला आला. अजून थोडीशी पाठेल पण अभिमान, थोडी पाठेल पण अभिमान. गर्दी बघा नाही बघ. आय डोंट नो आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही ते बघू आपण. अजून पण लाईन संपत नाही. लाईन तर संपणार नाही ना, गर्दी पण संपत नाही. विचार चालतंय चालत राहा. गर्दी एवढी का थांबून पण देत नाही ते. आम्ही निघतो लगेच. कुठं आहे काय? एक फोटो नाही घासायला लागेल आपल्या. आपण लवकर
ते 6:30 वाजेपासून लाईनला आहेत. आम्ही 6:30 वाजता घरातून नाही निघलो होतो. 6ला निघलो होतो घरातून. 5चा टायमिंग दिला होता पण आमचे मॅनेजर थोडे उठायला लेट झाले त्यामुळे आम्हाला वेळ झाला. चला चालत जाऊ. लाईन जी आहे ती खूप म्हणजे जाम 2-3 किलोमीटर लांब आहे. पण आम्ही असं ट्राय करतो की मुख दर्शनच घेऊन निघावं पण मुख दर्शनाला पण लाईन आहे जाम खूप लाईन आहे इथे. सँडल काढून ठेवतो इथे. चला मासे बघा किती मोठे आहेत. हे कासव मंदिर पूर्ण कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये. हा मंदिराचा व्ह्यू आहे ना. हे बघा कासव. टीका वगैरे लावला आहे पण फोटोज वगैरे काढले दर्शन पण झालंय आणि आता निघायची तयारी चालू आहे. जाम मंदिराच्या बाहेर निघलो आणि आता चाललो आम्ही कोकणकडा बघायला. आता बघू त्या कोकणकडामध्ये आम्हाला कुठला काय दिसतो तो. जागा भारी आहे तशी. टाळ्या टाळ्या. आपण पण ट्रेकर्स घेतो. आम्ही थोडे स्वस्त ट्रेकर्स घेत. चकली वाटप येणार रे. चकली स्लीपिंग टाइम. थोडाफार आराम करतो. थकलाय जीव जाऊन. एक काम करता का. एक नंबर काम होईल. कालाटी काय छोटा येता का फाटे हो. दोन सेकंद म्हणजे 5 मिनिटावर नाही लागला. धुका कसा आला बघा. हेच चालू आहे पुरा अजून. इकडे पण चला आता चालू काय कोकण काढा तिकडे चाललं झालं फक्त धुका वगैरे. दरी मधला काहीच दिसत नाही. नुसता धुका. 2 मिनिट मध्ये सगळा धुका सगळीकडेच बघा पुरा ऑल. इकडे तर पुरा धुकाच आहे. दिसतंय पाऊस झाला काय चांगल्यामध्ये अजून पण बघा किती येते. आणि धुका येतो वेगळा. आता इथं आमचं चाललंय खायचा विषय करायला घेतला. माझी तर काहीच काळजी. आता आम्ही बसलोय जेवण नाश्ता करतो. काय मी तर थम्सअप घेतलंय. बाकीचे खातील ते वेगळं. आरामात दिसत आहे का मजा घे.
पण आमचं दर्शन वगैरे झालं सगळं. आता मी थोडं निघायचं निघणार आहे. गर्दी बघा काय बनते. चला 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 मंडळी, आता आपला झाला इकडचं दर्शन वगैरे. आता बॅक टू होमचा प्रवास चालू करतोय आम्ही. केलीवाला कुठे केलीवाला? केलीवाला. चला आता थोडी इथं कचरा आहे इथं, तर खाली गेला आपला चांगले स्पॉट्स वगैरे बघून. सर्वज्ञ चला आता काय ना आता थोडासा म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा अर्धा उतरलोय, अजून अर्धा बाकी आहे. तुम्हाला सांगतो, भीमाशंकरला तुम्ही येणार असेल तर सोमवारी कधी येऊ नका. आता म्हणजे कधी म्हणजे आता श्रावण महिन्यात तरी येऊ नका सोमवारी. अदरवाईज दुसरा कोणता पण वाराला येऊ शकतो, कारण सोमवारी एवढी गर्दी आहे ना खतरनाक. तुम्ही बघितलं असेल गर्दी किती, त्यासाठी सोमवारी येऊ नका. बाकी तुम्ही येऊ शकता कधी पण. लाईनला लागायचं असेल किंवा मुखदर्शन घ्यायचं असेल तर येऊ शकता, किंवा मुखदर्शनाला पण लाईन आहे जा, तर अवॉइड करा थोडं सोमवारी येणं. चला उतरतो. अजून रस्त्याची जरा काय बोलू शकतो ना, खडतर वाट आहे. चला ब्रेक टाइम झाला. आता उतरताना मी एक ब्रेक घेतला. अरे ते याला दे ना, शिर आहे तर वाटायला. फायनली खाली उतरले, अख्खा डोंगर चढून. पूर्ण डोंगर चढून आता खाली उतरलो आणि इथं जरा बूट घासाघाशी विषय. चला आता निघतो, थांबू जेवायला वगैरे. मग तेव्हा चायनीज सेंटरला बसले. आता मुरबाडला पोहोचलोय. थोड्याच वेळात घरी जायची आहे, पण भूक लागली म्हणून थांबलो. सगळी मालकरी माणसं आहेत. श्रावण आहे म्हणजे मी तर पहिल्यापासून मालकरी. चायनीज सेंटर जाऊ दे, निघताना डायरेक्ट ब्लॉगच एडिट करतो. आता मोबाईलला चार्जिंग पण तर नाही. मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो आणि त्यांच्या मम्मी पप्पा, फायनली आता पोचलोय घरी. नाही पोचलो, रोडला आहे, थांबलोय इथे. आपली गाडीचा उजेड्यात थांबलोय. सुखरूप प्रवास झाला, घरी आलो, नीट गेलो नीट आलो. चला ब्लॉग एंड करायचा टाइम झाला आता. अरे तिसरी पण येते लाईट, जास्त नाही काढू. चला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर, आवडला नसेल तरी पण करा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. आमची सगळी मंडळी दिसणार नाही आता, सगळ्यांची तोंडा काळी पडल्यात. मी गोरा झालो थोडासा. चला गुड नाईट.